नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर चाप कटर या घटकासाठी पाठीमागे अर्ज केलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांची निवड यामध्ये झालेली आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला असेल। तर अशा शेतकऱ्यांनी आपली जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे 10 दिवसाच्या आत या पोर्टलवर येऊन अपलोड करणे हे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चाप कटर या घटकासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे, तर अशा शेतकऱ्याला यामध्ये कोणकोणते कागदपत्रे हे अपलोड करावी लागणार आहे आणि ती कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर महाडीबीटी पोर्टलवर आल्याच्या नंतर येथे वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर आपला जो काही शेतकरी ID नंबर असेल तो येथे टाकायचा आहे। OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे। आलेला OTP टाकून आपणास या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे। पोर्टल लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन दाखवेल, युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली। जर आपली प्रोफाईल यामध्ये जर 50%च असेल तर आपणास सुरुवातीला यामध्ये आपली प्रोफाईल 100% यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे। ऑलरेडी व्हिडिओ मी यासाठी बनवलेला आहे, तर मी इथे ओके करतो। ओके केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास इथे चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, तर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही शेतकरी ओळख क्रमांक आहे तो येथे दाखवला जाईल। त्यानंतर आपणास येथे वैयक्तिक कागदपत्रे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। कागदपत्रे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला अर्ज क्रमांक दाखवला जाईल, तालुका दाखवले जाईल, गावाचे नाव दाखवले जाईल। त्यानंतर येथे मुख्य घटकमध्ये कृषी यांत्रिकीकरण आणि लाभ घटकमध्ये मनुष्यचलित अवजारे, त्यानंतर येथे कागदपत्र अपलोड करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन ID हा दाखवला जाईल वरती। त्यानंतर ही जी काही टीप आहे ही टीप आपण एकदा वाचून घ्या। त्यानंतर येथे सिलेक्ट डॉक्युमेंट, तर निवड करा याच्यामध्ये आपण पाहू शकतात की बँक खाते पासबुक, निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक आणि वनपट्टाधारक लाभार्थी प्रमाणपत्र अशा 3 प्रकारचे कागदपत्रे आपणास येथे मागवले जात आहे। तर यामध्ये बहुतांश शेतकरी बँक खाते पासबुकमध्ये फक्त बँकेचे खात्याचे पुस्तकच यामध्ये अपलोड करत आहे। त्यानंतर येथे निवड अवजारे यंत्राचे दरपत्रकमध्ये दरपत्रक हे अपलोड करत आहे। वनपट्टाधारक लाभार्थी करता प्रमाणपत्र यामध्ये दुसऱ्याच्या एखादे कागदपत्रे यामध्ये अपलोड करत आहे। तर यामध्ये ज्यांची चाप कटर या घटकासाठी निवड झालेली आहे, तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये काय करायचे आहे, बँक खाते पासबुक यामध्ये बँकेचे जे काही पासबुक आहे, बँकेचे पासबुक प्लस यामध्ये आपण आधार कार्ड, त्याचप्रमाणे आपला जो काही 7/12 असेल किंवा 8 असेल तो कंबाईन करून घ्यायचा आहे। यांची एक स्वतंत्र PDF फाईल आपणास यामध्ये तयार करून घ्यायची आहे। फक्त यामध्ये बँकेचे खाते पासबुक हे अपलोड करायचे नाही, आपला अर्ज परत इथे रिवर्ट येऊ शकतो। त्यामुळे आपणास परत ती कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही। याकरिता आपणास याची एक स्वतंत्र फाईल बँकेचे खात्याचे पासबुकाची प्लस आधार कार्ड प्लस 7/12 या तिन्हीची एक कंबाईन PDF फाईल आपणास बनायची आहे 500 KBच्या आतमध्ये, आणि ती यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे। तर मी ऑलरेडी केलेली आहे। तर इथे बँक खाते पासबुक याच्यावर इथे क्लिक करतो। त्यानंतर आपण इथे साईज पण पाहू शकतात की 15 KB ते 500 KBच्या आत आपली फाईल असायला हवी। तर चूज फाईलवर क्लिक करून आपल्या PC मध्ये जी काही फाईल ठेवलेली आहे ती आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जाईल। त्यानंतर परत आपणास येथे निवड करा यामध्ये निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक, आपणास यामध्ये डीलर सर्टिफिकेट प्लस कोटेशन अशी एक स्वतंत्र कंबाईन PDF फाईल करून अशा प्रकारे यामध्ये ती अपलोड करायची आहे। तर येथे कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके करायचे आहे। त्याचप्रमाणे येथे वनपट्टाधारक लाभार्थी करता प्रमाणपत्र, जर आपण वनपट्टाधारक लाभार्थी जर असतान तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे। परंतु यामध्ये आपणास काय करायचे आहे, आपण जर वनपट्टाधारक जर शेतकरी नसतान, लाभार्थी नसतान, तर आपणास वनपट्टाधारक लाभार्थी करता प्रमाणपत्र यामध्ये आपला जो काही टेस्ट रिपोर्ट आहे हा टेस्ट रिपोर्ट यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे येथे कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके। तर अशा प्रकारे आपणास ही जी काही कागदपत्रे आहे ही अशा प्रकारे यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे। तर आपण इथे समोर पाहू शकतात की आपली जी काही कागदपत्रे आहे हे जतन केलेले नाही। तर त्यासाठी आपणास काय करायचे आहे, येथे जतन करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे।
त्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू इच्छिता, तर इथे ओके करायचे आहे. त्यानंतर इथे कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले, तर इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की इथे वैयक्तिक कागदपत्रे यामध्ये आता कोणतेच कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत नाही. जर आपल्या काही कागदपत्रामध्ये जर त्रुटी असेल तर अशा प्रकारचा SMS सुद्धा आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल की आपला चाप कटर घटकासाठी केलेला अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठविलेला आहे, तर 7 दिवसाच्या आत आपली कागदपत्रे परत अपलोड करा म्हणून. तर आपणास त्यामध्ये परत कागदपत्रे हे अपलोड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपणास महाडीबीटी पोर्टलवर आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेले असतील तर त्या घटकाचे जी काही कागदपत्रे असतील ती आपणास पोर्टलवर अपलोड करून घ्यायची आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.